तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तो ये हे पार्ट 3, पार्ट 1 और पार्ट 2 अजून बघितला नसेल तर गो अँड सी इट फर्स्ट, नाही तो फिर पहिले ये देखो आणि त्यानंतर बघा. तर मस्त पैकी पोट भरून जेवून झाल्यानंतर आम्ही निघालो. मग इथेच दापोली में घूमते रहे, मस्त रोड साइड बीच व्यू एन्जॉय करते हुए. मस्तच वाटत होतं. आणि मग आलो आम्ही हरणाईला. ही जागा फेमस आहे इथल्या सी फूड साठी आणि सी व्ह्यू साठी. आणि इधर आने के बाद देखा तो क्या, इथे जास्त क्राऊडच नाही आहे, फक्त लिमिटेड मच्छी होती, लिमिटेड सी फूडच होतं. फिर इधर थोड़ा विचारपूस करने के बाद पता चला की कस्टम वाले बोट को समुद्र में जाने ही नहीं देते अब, म्हणून एवढे लिमिटेड सी फूड भेटत आहे इथे. आणि म्हणून क्राऊड पण कमीच आहे, नाहीतर पूर्ण ही प्लेस भरलेली असते गर्दीमुळे. मग आम्ही पण थोडीफार मच्छी घेतली और इधर से निकल ही रहे थे. फिर माझं लक्ष इथे ह्या स्पॉट कडे गेलं. ह्या नाही, या वाल्या. तुम्ही फक्त व्ह्यू बघा यार. हा पण थोडं सांभाळून आणि लांबूनच, बिकॉज नजर हटी दुर्घटना घटी. पण जोक्स असाइड काहीतरीच मस्त पीसफुल वाला स्पॉट आहे यार हा. बघा आमचं कोकण किती सुंदर असा. फिर यहाँ से निकल गए और आ गए बीच पे. अँड द एक्साइटमेंट इज रियल. समुद्र देखते ही सगळ्यांचं मानसिक संतुलन हलून जातं. क्लायमेट पण मस्तच होता आणि रेनी सीझन सुरू झालाय, पण नशीब आम्ही आलो तेव्हा पाऊस नव्हता, म्हणून फिरायला तरी भेटलं. मग थोडं काय जास्तच मस्तपैकी इथे एन्जॉय केलं. ॲज यू कॅन सी द व्यू म्हणजे एक नंबरच. मैंने मेरे दोस्तों को भी बोला था चलो घूमने चलते हैं, तो वो बोले की देखते हैं तब का तब, तो ये लो देख लो. दिख गया ना, मस्त ना, एकदम भारी ना. आणि आता तरी विचार करा, प्लॅन करा कुठेतरी फिरायला जायचा, नाहीतर फक्त बघू करण्यातच लाईफ निघून जाईल. आणि मला हे नका बोलू फॅमिली सोबत गेलाय, ज्ञान मत पेलचल. अरे हो, पण मित्रांसोबत जायचं आहे मला भाई, म्हणून तर बोलतोय मी. बरं ते जाऊ द्या, तो एन्जॉय करके हो गया और हम निकल गए घर. अँड लुक एट दी सनसेट व्यू यार, भाई इट्स लुकिंग लाईक अनदर युनिवर्सचा डोर ओपन होतोय आता. तर चला मग, सी यू इन दी नेक्स्ट ब्लॉग, नेक्स्ट पार्ट. बाय बाय.